Audio Jungle. Audio Jungle. सर आपलं नाव? माझं नाव भिंगोली सर. तुमचं नाव भिंगोले आहे सर. हे काय आहे इथं? ऑफिस आहे ITI. पूर्ण नाव सांगा ITIचं. औद्योगिक प्रशिक्षण संस्था उदगीर. उदगीर. इथं का 5:30 वाजता बनवल्या जाते का जयंती? शासकीय कार्यालयामध्ये 5:30 वाजता ते बी पत्रकार लोक येऊन जागृत केल्यानंतर तुम्ही जयंती साजरी करलालो. कुणाच्या सांगण्यावरून करलालो? प्रचारच्या सांगण्यावरून का मनानं करलालो? बोला साहेब. आता जयंती साजरी करायची लोक तिथं ये आहे, तुम्ही या वेळेला आता जयंती साजरी करलालो. कोणत्या नियमामध्ये आहे साहेब असं करायचं? का चूक केली असं? साहेबांना सांगण्यात आवश्यक आहे. मी गावाला गेलो होतो. तुम्ही गावाला गेलो मान्य आहे, दुसरे नाही का? इथे किती कर्मचारी आहे एकूण? 15-20 कर्मचारी. एकही कर्मचारीला आठवण आली नाही ज्याच्या कायद्यानुसार आपण जगलालो, आपलं पोट पाणी पगार पाणी घेऊन आलो, त्या मानवाची जयंती तुम्ही साजरी करत नाही म्हणलं किती चुकीचं आहे. हा सांगा, याला तर जबाबदार कोण आहे साहेब? सांगा, याला जबाबदार कोण आहे? ITIचेच कर्मचारी आहेत सर. तर त्यांचं नाव सांगा, कोणते जबाबदार आहे कर्मचारी? नाव सांगा साहेब. व्हिडिओ चालू आहे आपण नाव कोणाला सांगत सगळेच ना. समजायचं नाव सांगा. जे कर्मचारीतले लोक हे इथं ते जबाबदार राहील. ते पुढचं आता पुढे बघून सांगा. नाव काय सांगा त्यांचे? प्रचार्याचं नाव सांगा. पूर्ण कर्मचाऱ्याचं नाव सांगा. सांगा साहेब. व्हिडिओ चालू आहे. कुणाच्या दबावामध्ये तुम्ही नाव सांगत नाही? कुणाची भीती आहे का तुम्हाला? तुम्ही गावाला गेलो मान्य आहे, पण इतर लोक होते ना, त्यांची जबाबदारी नाही का? तुम्ही एकमेकाला सांगून जाऊ शकत नाही का? मला काम आहे, मी येत नाही बाबा, तुम्ही जयंती साजरी करून घ्या. मग सांगा, याला जबाबदार कोण आहे सांगा. आपण कोण मॅडम? हा हा तुम्ही इथं कर्मचारी आहे मॅडम. या वेळेसला जर जयंती साजरी होत असेल तर सकाळपासून कोण कोण काय केले? या वेळेसला काय नियम आहे का इथं जयंती साजरी करायची? सांगा. तसं नियम आहे का एक कॉलेजचं या वेळेसला जयंती येऊन साजरी करायची? तुमची एक तब्येत बरोबर नाही. साहेब म्हणते मी गावाला गेलो, बाकीचे स्टाफ कुठे गेले? का म्हणलं मॅडम? होय. साहेब मुख्य चार्ज कुणापाशी आहे? मग अतिरिक्त चार्ज असलं तर इथं त्यांची काही जबाबदारी नाही का? मग हो मॅडम, हे आजारी आहे, तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, हे सर गावाला गेले. मग तुम्हा लोकांना जर तुमचं कर्तव्य पालन करता येत नाही, वॉचमॅनला अथॉरिटी द्यायचं, तर वॉचमॅन 4 माणसं घेऊन हे केलं असतं. नाही, लक्षात राहील. एवढी मोठी चूक आहे तर तुम्ही आता म्हणता काय काहीच नाही याचं, तर आमची चूक आहे म्हणलं तर ह्याला चुकी हे नाही ना. जाणून बुजून तुम्ही महामानवचं तुम्ही एवढं मोठं बाबासाहेबाचा अपमान केल्यासारखं आहे. नाही, या वेळाला तुम्ही हे करायला होता. बाकीचं बघा तुमचं. कुठले ड्युटीवर यांचे जोडीदार आहे तुम्ही?
पण तुम्ही बी आठवण करून दिली नाही, मग तुम्हाला बी कोणी बोललं नाही का? पण तुम्हाला अथॉरिटी दिलेली नाही का काय करा नको म्हणून? हा, इस्रायला एवढी मोठी इस्रायला जयंती अख्खा जग साजरा करायला आले, तुम्ही इसरला म्हणजे तर नाही मॅडम. प्रत्येक वेळेसला म्हणजे तर आज अख्खा पूर्ण जग ज्याच्यावर जगला आले ते लोक काय करला, तुम्ही लोक सरळ मला चूक झाली इसरलो म्हणजे तर याला कसं होतं? जाणून बुजूनच आहे हे. अपमान आहे बाबासाहेबाचा. नाही ना दुसऱ्याचा अभिमान. तुम्ही अभिमानाचं 6 वाजता येऊन सकाळी करून गेलं असतं. तुम्ही आजारी आहे म्हणला आलो, तुम्ही सकाळी येऊन स्वतः कुणाला तर वॉचमॅन इथंच असते, नाईट ड्युटीवाला असते, डे ड्युटीवाला असते, येऊन त्याने साजरी करून चला राहा म्हणून हे केले असते. तुम्ही बघा आता चूक झाली, आता काय झालं?